राज्यात पहाटेचा गारठा कमी झालाय, तसंच दुपारी उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. तर काही भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा 30च्या पार आहे. राज्यात किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्यात आज उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणातील काही जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका अधिक राहण्याची शक्यता आहे. मागील 24 तासात राज्यात जेऊर येथे नीचांकी 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर रत्नागिरी येथे उच्चांकी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच सांताक्रूज येथे 35.5 अंश, कुलाबा येथे 33.4 अंश, सोलापूर 34 अंश, सातारा 33.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतात थंडीचा कडाका ओसरलाय, त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली आहे. देशातील सपाट भूभागाच्या प्रदेशात शहाजहानपूर येथे नीचांकी 6.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पश्चिमी विक्षोभ आता अफगाणिस्तानवर सरासरी समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार अभिसरण म्हणून पाहिलं जात आहे. मध्य आणि वरच्या उष्णकटिबंधीय पश्चिमेकडील भागात एक खोरा आहे, ज्याचा अक्ष सरासरी समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर आहे. त्याचा अक्षांश 21 अंश उत्तरेच्या उत्तरेस लॉग 64 अंश पूर्वेकडे आहे. मध्य केरळ आणि परिसरात सरासरी समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर एक वरच्या हवेचे चक्राकार अभिसरण आहे. राज्यात पुढील 5 दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे, तर किमान तापमानात पुढील 2 दिवसात घट होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.